महालक्ष्मी चेंबर्स परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची संयुक्त कारवाई। कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स समोर दुचाकींचे डबल पार्किंग, चारचाकी व इतर वाहनांचं अवैध पार्किंग यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचं शहर वाहतूक शाखेच्या पाहणीतून समोर आलंय। तसेच परेख पूल परिसरात सुरू असलेल्या रस्ता व गटर दुरुस्तीमुळे वाहतूक व्यवस्थापनाचं आव्हान वाढलंय। या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी महालक्ष्मी चेंबर्स परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक हालचालीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी बेशिस्त पार्किंग विरोधात आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। या निर्देशाचं पालन करून आज दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक शाहूपुरी संतोष डोके, पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा नंदकुमार मोरे यांनी संयुक्तपणे परिसराची पाहणी केली। पाहणी दरम्यान परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी क्रेनद्वारे अनियमितरित्या पार्क केलेली दुचाकी, चारचाकी, रिक्षा व इतर वाहनं हटवण्यात आली। तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर आवश्यकतेनुसार दंडात्मक ई-चलन कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार उपस्थित होते। शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सांगण्यात आलं की महालक्ष्मी चेंबर्स परिसरात डबल पार्किंग व अवैध पार्किंग विरोधातील ही मोहीम पुढील काळातही सातत्याने राबवली जाणार आहे। वाहनधारकांनी महालक्ष्मी चेंबर्स समोर दुचाकींचे डबल पार्किंग करू नये, चारचाकी, रिक्षा किंवा इतर वाहनांचं रस्त्यावर अवैध पार्किंग टाळावं, नियोजित पार्किंग स्थळांचा वापर करावा, अन्यथा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दिली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।